आपल्याबरोबर राज्याचे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले आहेत। त्यांनी आता तुळजाभवानीचं दर्शन घेतलंय। भरतशेठ, मला सांगा, आज आपण तुळजाभवानीचं दर्शन घेतलं, काय मागणी मागितली? मागणी काय नाही, गेलो तो कार्यक्रमाला, येताना वाटेतून देवीचं मंदिर लागते तर त्याला दर्शन घ्यायला आलो होतो। मागणी तिला पण माहिती आहे ना काय पाहिजे काय नाही, ते ज्या जनतेच्या मनामध्ये आहे तेच मागणं मागितलेलं, बाकी काय नाही। आणि महायुतीचं सरकार चांगल्या आमच्या हातून कामं घडो, गोरगरीब शेतकरी कष्टकरी मंडळींना आणि ह्या जनतेला सुखी समाधानी ठेवावं। आणि जी काय आमची इच्छा आहे, माझ्या कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या मतदार बांधवांची रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं ह्यासाठी दर्शन घेतलेलं आहे आणि ते होईल असं वाटतं। आता गेल्या 2.5 वर्षामध्ये पण नेहमी पालकमंत्री पदाविषयी धुसफूस सुरू होती, नेमकं घोडं कुठं अडतंय? मागच्या ह्याला मी मंत्री नव्हतो, त्यामुळे मला पालकमंत्री पद देण्याचा काही प्रश्न नव्हता। तो आमचे मंत्री उदय सामंत यांना दिला होता माझ्याऐवजी। आता मी आहे तर मला मिळावं ही सर्व जनतेची रायगडवासियांची मागणी आहे। टायगर, ऑपरेशन टायगर, त्याच्यातली काही जिम्मेदारी तुमच्याकडे आहे ना? काय चालू आहे? उपनेते आहेत, पदाधिकारी आहेत, पक्षाचा आत्ता मंत्री म्हणून काम करतो आहे आणि त्यामुळे पक्ष वाढवण्यासाठी जी काय मंडळी येऊ घातलेली आहेत त्यांना आम्ही पक्षप्रवेश देतो आहे आणि मोठ्या प्रमाणात मोठमोठे पदाधिकारी आज येऊ घातलेले आहेत एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून। आणि त्यांना कल्पना आहे की आम्ही काम करतो, काम करणारी मंडळी आहोत आणि त्यासाठी ते आमच्याकडे येऊ घातलेले आहेत। मागे 2 दिवसाखाली उबाटाचे काही खासदार आमदार असतील जेवण करण्यासाठी एकत्र आले होते, त्याच्यावर आदित्य ठाकरेंनी आक्षेप घेतला। आता ते सगळ्यावरतीच आक्षेप घ्यावं लागलेले आहेत। एखाद्याच्या मित्राच्या लग्नाची जर निमंत्रण पत्रिका आली, जर तो विरोध झाला तर जाऊ नये का? त्याप्रमाणे जर त्यांनी बोलवलं आणि त्यांना वाटलं तर त्यामध्ये चुकीचं काय आहे? तुमचं मन साफ पाहिजे, तुमचं मन स्वच्छ पाहिजे, आपल्या लोकांबद्दल आत्मविश्वास पाहिजे। जर आपल्या लोकांच्याबद्दल आत्मविश्वास जर ठेवत नसाल तर मग असंच घडत राहणार आहे। नितेश राणेंनी निधीबाबत वक्तव्य केलं की दुसऱ्या महाविकास आघाडीच्या आमदारांना निधी भेटणार नाही, हे जाहीर कार्यक्रमात केलं, काय वाटतं? ठीक आहे, त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे, परंतु तसं नसतं। त्यांचा आमदार निधी, त्यांचा खासदार निधी, डेप्युटीचा निधी हा त्यांना द्यावाच लागतो। इतर बाबीच्या जे काही निधी आहेत, जसं महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला काही निधी दिला नव्हता, त्या उक्तीप्रमाणे कदाचित तो नितेश राणे बोलला असेल, परंतु हे उघड्यावरती बोलणं योग्य नव्हतं। काही जी काय बाबी आहेत त्या गुप्त पद्धतीने करायच्या असतात, तर त्याने उघड बोलला, एवढाच फरक आहे। पण बघू पुढं काय करायचं ते। आणि आता पालकमंत्रीपदाचा जी तिळा आहे ती किती दिवसात सुटेल अंदाज आपला तुमच्या? आता इथून जाता जाता कदाचित उद्यापर्यंत सुटायला पाहिजे असं वाटतंय, त्यातून त्या आईच्या हातात। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।